मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर। विधानसभेत विधेयक बहुमताने मंजूर। माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधानही मानत नाहीत, पण पुढच्या 2 वर्षांमध्ये माओवाद संपुष्टात येईल, फडणवीसांचा दावा। लातूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा खिंडार। चाकूर अहमदपूर तालुक्यामधल्या जवळपास 150 कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। प्रवेशासाठी 60 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना। जायकवाडी धरण 71% भरलं। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ। नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीची पाणी पातळी वाढली। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। अतिवृष्टीमुळे 8886 शेतकऱ्यांचं साधारणतः 400 कोटींचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नाशिकच्या गोदाकाठ परिसरामधील पाणी ओसरलं। पावसाची विश्रांतीनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला। सध्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी। गांधी तलाव रामकुंड परिसरामध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी अद्यापही तैनात। भंडारा जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ। लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 550 हेक्टर शेतीचं नुकसान। 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली। मोर्शी तालुक्यामधल्या हिवरखेडमध्ये घराची भिंत अंगावर पडून 3 वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। गोंदियामध्ये भात लावणीला शेतकऱ्यांनी केली सुरुवात। जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची भात लागवणीची लगबग सुरू। भात लावणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सोलापुरात सीना म्हाडा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या वॉलला गळती। चिंचोलीमधील शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी शिरलं। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामधल्या पावसामुळे सातपुडा पर्वतरांगा बहरल्या। निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी सातपुड्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। वारंवार पाणी साचत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची पालिकेकडे मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीवर मराठी गाणी वाजवण्याची मागणी। मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप यांचं पालिकेला निवेदन। प्राणाच्या वादानंतर कोल्हापुरीच्या मागणीमध्ये वाढ। राज्यासह परदेशातून सुद्धा कोल्हापुरीसाठी विचारणा। दिल्ली पंजाबमधून कोल्हापुरी चप्पलसाठी वाढती मागणी। ऑनलाईन सर्चिंगमध्येही दुपटीनं वाढ। विक्रेत्यांमध्ये समाधानाची भावना। जळगावच्या यावल तालुक्यामधल्या चिंचोली गावाजवळ एका हॉटेलमध्ये गोळीबार। दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांचा हॉटेल मालकावर गोळीबार। 2 गोळ्या लागल्यानं हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी। गोंदियामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेलेल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका। रुग्ण बेशुद्ध। डॉक्टरांच्या तत्परतेनं सीपीआरच्या मदतीनं रुग्णाचे प्राण वाचले। बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडलं। छत्रपती संभाजीनगरमधील एसीबीच्या पथकाची कारवाई। मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाणांच्या घराची पथकाकडून तपासणी। पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन रांगेमध्ये खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला बेदम मारहाण। बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची काठीनं मारहाण। मारहाण प्रकरणी विचारणा केली असता TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा मोबाईल ओढून घेतला। मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांची दादागिरी। पुण्याच्या दौंडमधील केडगावमध्ये नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू। बायकोनं नवऱ्याला मारलेला त्रिशूल चिमुकल्याला लागला। पोलिसांकडून अधिकचा तपास। नांदेडमध्ये 10 वर्षाच्या मुलानं 1.25 लाख रुपयाची बॅग पळवली। नांदेडच्या जुना मुंढा भागामधील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद।